मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तुम्ही सुद्धा महिला असाल आणि तुम्ही सुद्धा जर या योजनेबद्दल ऐकलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 1500 रुपये जमा होणार का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। पण ते होणार असतील तर ते कशा प्रकारे होतील, त्याच्या अटी शर्ती काय आहेत, या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना एक मोठी घोषणा केली। ती घोषणा होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची। पण ही योजना नक्की काय आहे? या योजनेच्या माध्यमातून कुठल्या महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळू शकतात, यासाठी कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे, हे सगळं जाणून घेऊया। तर आता शासनाचा जो GR आहे तो माझ्या हातामध्ये आहे आणि यामध्ये सगळ्या अटी शर्ती ज्या आहेत या योजनेच्या त्या माझ्याकडे आहेत। तर आता सगळ्यात पहिल्यांदा तर इथे सरकारने काय लिहिलेलं आहे तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करत आहोत असं यामध्ये म्हटलेलं आहे। आता या योजनेचा उद्देश काय आहे तर आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन महिलांचं करणं, त्याचबरोबर राज्यातील महिलांना स्वावलंबी करणं, त्यांना आत्मनिर्भर करणं, त्याचबरोबर महिला असतील, मुली असतील त्यांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करणं, हा सगळा याचा हेतू असल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे। आता या योजनेचं स्वरूप काय असणार आहे, ही योजना कुठल्या महिलांना लागू होते ते सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर 21 ते 60 या वयोगटातील महिलांना, पण त्या महिला जर विवाहित असतील, विधवा असतील, घटस्फोटित असतील, या सगळ्या महिलांना ही योजना, या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। पण यासाठी काही अटी शर्ती सुद्धा आहे। तुम्ही जर 21 ते 60 या वयोगटामध्ये येत असाल, तुम्ही विवाहित असाल, विधवा असाल, घटस्फोटित असाल, तुम्ही जर निराधार असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल। पण यामध्ये सुद्धा कुठल्या अटी शर्ती आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा तर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे हे आपण पाहणार आहोत। पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे। तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यानंतर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष तुमची पूर्ण झालेली हवीत। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचं बँक खातं आवश्यक आहे, तुमचं बँक अकाउंट असायला हवं। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची ही अट आहे ती म्हणजेच लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं। तुमचं जर वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच 2.5 लाखांच्या आत तुमचं वार्षिक उत्पन्न हवं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। त्याच्यानंतर आता अपात्र या योजनेसाठी कोण आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे। तुमचं वार्षिक उत्पन्न जे तुमचं इन्कम आहे वर्षाचं ते जर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी, त्याच्यानंतर कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग असेल, उपक्रम असेल, त्याच्यानंतर भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला नसावा। म्हणजेच तुम्ही जर शासनाचं कुठलं एक पेन्शन असेल किंवा शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय जो लाभ 1500 रुपयांपेक्षा जास्त आहे तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे, त्याच्यामध्ये पॉलिटिकल बॅकग्राऊंड तुमच्या कुटुंबाचं असेल, खासदार किंवा आमदार तुमच्या कुटुंबातून असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन आहे, हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। 5 एकरपेक्षा जास्त तुमच्याकडे शेतजमीन असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। त्याच्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून तुमच्याकडे जर 4 चाकी वाहने तुमच्या
स्वतःच्या नावावर असतील तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। त्याच्यामुळे फक्त 21 ते 60 वयोगटामध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये महिन्याला येतील तर थांबा। तुम्हाला सगळ्यात आधी या अटी शर्ती जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आता या सगळ्या अटी शर्तींचा जर आपण विचार केला आणि तुम्ही पात्र असाल तर यासाठी कुठली कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। जन्माचा दाखला तुम्हाला लागणार आहे। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे, ज्याचं उत्पन्नही 2.5 लाखांच्या आत असणं गरजेचं आहे। त्यानंतर बँक अकाउंट तुमचं पासबुकची झेरॉक्स इथे लागणार आहे। पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे। रेशन कार्ड लागणार आहे। त्यानंतर अटी शर्तींचं पालन करण्याचं जे हमीपत्र आहे ते लागणार आहे। एकूणच जर आपण बघितलं तर निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या योजनेची घोषणा केली होती आणि कुठेतरी आपल्याला महिला या योजनेमुळे खुश असलेलं पाहायला मिळत होतं। पण एकूणच अटी शर्ती जर आपण बघितल्या तर कुठेतरी फार कमी प्रमाणामध्ये महिलांना या योजनेचा लाभ होईल असा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जातोय। या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं? उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।